आता आहे का तुमचं दरवाजा उघडा बाई येते ते चहा घेऊन गॅस संपला पण खायचे आहे काही नाही होय गॅस संपला पण खायचे आहे काही नाही नुसतं इकडून खायला तिकडून खायला सकाळी सकाळी झोपतून उठायच्या आधीच पराठे चहा तांब्या भरून हो किती वेळा खायला करून आणले सकाळपासून किती वेळा मला किती वेळा हा नाही आता पाहिजे ना आता अशी शेजारी नाही मला पिल्लू घेत असते पण मी नाही जात. नाही नाही आता हे व्हिडिओ नाही यायचा हे डायरेक्ट युट्यूबला जाणार आता आपण दोघी पण सकाळून झोप नाही पाहिला आलूचे पराठे तांबरचे आता परत आपल्याला काही गुळाची काम चहा नाही ना, आपण स्पेशल इकडे व्हिडिओ बनवायचा. माझं चालू आहे मी असते ना आज दिवसभर गॅस नाही बाईचं डोकं थाऱ्यावर नाही झोपत म्हटलं मंगलताई उठा ना मंगलताई उठा ना तुम्हाला माहिती आहे ना माझा नियम. संध्याकाळी नियम माहिती आहे 5 वाजता झाली, कपडे पण झाली धुवून. झोपले नाही तुम्ही नाही लोटलं ते तासभर. नंतर तुमच्या दोघी मायलिकेचा परत आवाज येत होता गप्पा गोष्टी ते बोलत होते दोघी जणी. म्हणलं यांचं परत चालू मी झोपले बाई 1 तास झोपले येऊन असू दे, चांगले थोडं असू दे घरात चालतं. म्हणलं बाईची मशीन लावायची राहिली त्याच्यामुळे तुमच्या गप्पा चालू असतील चहा प्यायला बाहेर जाणार होतो घरपोच चहा आली गाव छान आहे शेजारी माझे सगळे मस्त आहे सगळीकडे मला चांगले शेजारी चांगले भेटतात ते कशी वाटली गुळाची चहा पिऊन वेगळंच काय चव होती. वेगळी चव होती ना मस्त मिल्क पावडर आणि गुळाची चहा बनवलेली ताईंनी सकाळी पण चहा दिली बटाट्याचे पराठे दिले दुपारी पण मी जाऊन मेथीची भाजी बनवली आणि त्यांनी पुलाव बनवला होता आज बनवायचं नाही इकडं बनवत असते ते दरवारीने आपल्या इकडं आज इथं बनवलं तिने समोरच्या घरी प्रियंकाने साहेबांनी आज हेल्मेट घातलंय वरच्या भाऊनी कमेंट सांगितली आम्हाला की भाऊला म्हणा तेवढं हेल्मेट घाला आमच्या भाऊंचा लुक पोलीस सारखा आहे त्यामुळं काय नाही एवढं हेल्मेट नसलं तरी पण असते सुरक्षा आहे आपली घालतात ते हेल्मेट आज घातलं हेल्मेट निघालोय मस्त मंदिरात उगं पण आणि आमच्या इकडचा काटा रोडचा व्ह्यू खूप छान आहे रोज आलं तरी नको नाही ते छान असं बघण्यासारखं आहे सगळं असं काय हा बेंड्राचा एरिया आहे मस्त एकदम छान वाटलं आणि कधी कधी असतो आम्ही संध्याकाळी बाहेर इकडं कधी कधी नाही बऱ्याच वेळा येणं होतं रोडला बघा ब्रिजवरती ट्रॉफिक आहे एवढं ट्रॉफिक आहे वरती पर्यंत आहे कसं कामाला यायचं जायचं माणसांनी अशी एवढी ट्रॉफिक रोजच्या दिवसाला Otherwise, I am taking. You can see. Yes, sir. रिटर्न येताना हा एल्को मार्केट इथे एक एक मार्केट असं आहे ना मैत्रिणींनो तुम्ही फिराल तेवढं कमीच आहे आणि हे शॉपिंग पण खूप चांगली प्रकारे करू शकता हिल रोड इकडे आणि इकडे लिंकिंग रोडला वगैरे बँड्राला तुम्ही कुठेही या फिरण्यासारखं इतकं काही आहे ना तुम्हाला कंटाळा येईन असं शॉपिंग करून कंटाळा येणार नाही सॉरी कंटाळा पण येणार नाही फिरून तुमचे पाय दुखतील पण कंटाळा येणार नाही एक एक जागा अशी आहे ना बँड्रामध्ये तुम्ही किती पण फिरा काय घेऊन काय नको तुमचे पैसे संपतील पण शॉपिंग संपणार नाही आणि असं काही इथं बँड्राचं आहे इथे नको नको म्हणता बघत आहे काय जेवण बनवलं आहे आमच्यासाठी आमरस आंब्याचा सीझन नाही तरी आमरस बनवलं आहे बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी पुरी पापड भाताचा कुकर मी लावलेला इथे मेथीची भाजी साहेब या जेवायला टिक्का बिक्का लावून मस्त काय गॅस संपलाय त्याची काय कमतरता वाटली काय काय नाही. शेजारी चांगले आहेत ना आपले चांगलं प्रेम केलं की चांगले शेजारी मिळतात आहे की नाही चांगलं बोला चांगलं वागा हां
आणि आम्हाला कुठं पण गेलं तरी आमचे शेजारी चांगलेच भेटतात ते आम्हाला. इथून ही पहिलेच घर नाही असं की हे शेजारी चांगले. याच्या आधीचे पण आम्ही जिथं पण राहून आलो तिकडं सगळीकडे शेजारी चांगले होते ग. मीरा रोडला तर एकच नंबर, अजून पण आठवणी सगळ्या लोकांच्या. आणि आता इथं पण तसेच आहेत. पण जिथे पण जातो आम्ही कोणाशी आमची काही मचमच नसते, काय नसतं. बाहेर आमचं जास्त काम आणि आपण. आणि एखादं घर असं ठेवायचं, एखाद दोन घरं की तिथं हक्काने आपल्याला जाता येता आलं पाहिजे. त्यांच्याकडे पण ते पण आमच्याकडे असतात, आम्ही पण त्यांच्याकडे असतो. तर असं आमचं चालू असतं, आहे की नाही. देवणघेवण सगळं काही. म्हणून असं कधी काही गॅस बीस संपला काय झालं अडी अडचणीला तर आपले शेजारीच पहिले येतात. आहे शेजाऱ्यांबरोबर चांगलं राहा. आणि जेवायला जसं आम्ही राहतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद नाही घालायचे, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं नाही काढायची शेजाऱ्यांसोबत. नाही तर आलं पाणी तुझा कचरा माझ्या दारात, माझा कचरा तुझ्या दारात. आमच्याकडे असं काही नसतं, ज्याच्या हाताला येईन ते कामं करतात. आहे आणि आमचे लोक जास्त बाहेर कोणीच नसतं इथं शेजारचे. सगळे आपल्या आपल्या कामात व्यस्त असतं सकाळपासूनच. म्हणून सगळेजण चांगले आहेत. या जेवायला तुम्ही पण. जरा एक हात टच करो मैत्रिणीनं. आणि यावेळी बाजूच्या ताईंनी खूप म्हणजे खूप मदत केली मला. तसे आमच्या दोघींचं चालू असतं, मी तुम्हाला पण बोलते. त्यांच्याकडे पुलाव बनवला जात नाही, त्यांच्या देवाचं काय असेल आपल्याला माहीत नाही. पण त्यांच्याकडे खिचडी पुलाव भात वगैरे किंवा असं बनवलं जात नाही. तर त्यांचं माझ्याकडे जेवण बनतं, कधी कधी माझं त्यांच्याकडे असतं. तर असं काही आमचं चालून जातं. तर छान मस्त ताईंनी रात्री आमरस पुरी नको बोललं होतं, फक्त सिंपल डाळ भात बनवू. मी काल मेथीची भाजी बनवलेली तरी पण ऐकलं नाही. तर डाळ भात नाही बनवला, पण मटर आणि आलूची भाजी बनवली होती, वाटाण्याची. आणि पुरी बनवली, आमरस पण बनवला. आणि या सीझनमध्ये आमरस बघा ना, आता हा महिना कुठला चालला आहे, डिसेंबर, पण त्यांच्याकडे असतं फ्रीजमध्ये हे केलेलं. तर छान झालं होतं आमरस पण. आणि धन्यवाद ताई, अशी शेजारी खूप कमी लोकांना मिळतात. आहे तर मला असे शेजारी मिळाले ते चांगले. आणि मी चांगली राहते सगळ्यांबरोबर, म्हणून माझ्यासोबत सगळे चांगले असतात. आहे तुम्ही पण तुमच्या शेजाऱ्यांशी चांगलं राहा. आम्ही नेहमी सांगत असतो, कुठल्याही कारणास्तव मदत होते आपल्याला. कारण कुठली गरज लागते, कुठल्या गोष्टींची कधी कोणाला गरज लागेल सांगता येत नाही. त्याच्यासाठी सर्वांबरोबर मिळून मिसळून राहत जा, तर चांगलं असतं. आणि अगदी सकाळच्या चहा पाण्यापासून आम्ही झोपलेलोच असतो तरी स्वतःचा फोन करून विचारून घेतात, आहे ताई उठल्या का, चहा बनवली ताई, हे केलं आहे. छान वाटतं असं कोणीतरी आपली काळजी करते तेव्हा. आणि मस्त ताई 2-3 दिवस मस्त मदत केली. आणि गॅस बुक केला आहे, कारण हे झालं की गॅस संपायचं कधीच होत नाही. असं पहिल्यांदाच झालं. ते नेमका परवा का तेरवा त्यांनी गॅस लावला, त्यांच्याकडे भरलेली टाकी होती. मी एवढे दिवस बोललेली ताई गॅस बुक करा, गॅस बुक करा. पण त्या बोलल्या मंगलताई माझा पण लावलेला आहे, कारण मी तारीख लिहून ठेवते, त्या तारीख लिहून ठेवत नाही. बोलल्या माझ्याकडे भरलेली टाकी आहे. आणि मग त्याच्यासाठी तो नेमका त्यांचा आधी संपला, त्यांनी लावला 2 दिवसांनी माझा संपला. म्हणून या असा प्रॉब्लेम झाला सगळा. नाही तर असं शक्यतो होत नाही कधी. खूप दिवसातनं 20-25 वर्षातनं आज असं झालं. आणि होत असतं कधी कधी, तर चालून जातं. पण काही प्रॉब्लेम नाही, गॅस नाही तरी आम्ही काही उपाशी नाही. सगळं जेवण वगैरे भेटून गेले इथे. आणि नाश्त्यापासून आज पण सकाळी वॉकला गेले, यांनी येताना मेदूवडे सांबर चटणी घेऊन आलेले. नाश्ता केला आम्ही, तोपर्यंत ताई चहा घेऊन आले होते. कारण आमची दोघींची पण सकाळची उठायची लवकरच असते, तर मस्त चहा वगैरे बनवून दिली त्यांनी. काल पण देवळात जायचं होतं, काल पण चहा आणून दिली होती. तर खूप छान ताईंचा स्वभाव आहे. आणि ताई पण खूप छान आहे. ताईंच्या मुली पण खूप मस्त आहेत, मला खूप आवडतात ते. आणि मी खूप टाईम घालवते त्यांच्यासोबत. कारण हे कधी कामावर गेले, कोणी नसलं घरी का मी त्यांच्यासोबतच, आम्ही दोघी ताई मी किंवा मुली असं ताईंच्या, आम्ही दोघी टाईम स्पेंड करतो एक दुसऱ्यासोबत. जेवणाच्या गोष्टी शेअर असतात, सगळं काही शेअर करतो. आणि चांगलं मिळून मिसळून असतो. तर चला आता बघू गॅस कधी येतो, मग काय रेसिपी पुढे असेल ते नक्की शेअर करू तुमच्यासोबत. गॅस पण आलेला आहे घरी. साहेब होते, थोडा वेळ उशिरा जायचं होतं आज त्यांना. साहेबांनी गॅस घेऊन ठेवला आहे. तसं जेवण पण मी एक्स्ट्राचं बनवलेलं होतं, आणि रात्री ताईंनी दिलं त्यातलं पण जेवण होतं. पण गॅस येऊन गेलं आहे आज आपल्या रेसिपी स्टार्ट होतील परत, नक्की शेअर करू तुमच्यासोबत. आणि आता मॅडमने मला नवीन पद्धतीने अंडा कढी शिकवली. त्याच्यामध्ये आपण चिकन पण बनवू शकतो किंवा अंडा कढी पण छान झाली होती, खूप आवडली त्यांना. 2 अंड्याच्या आधी बनवली, ग्रेव्ही राहिली, अंडी संपली 2 त्याच्यातली. परत मला बोलल्या की 2 अंडी उकडून अजून त्याच्यामध्ये फ्राय करून टाकून दे. तर छान अशी अंडा कढी बनवली होती, नक्की शेअर करेल मी तुमच्यासोबत. आणि खूप साधी आणि सिंपल आहे, बनवायला सोपी आणि खायला टेस्टी. साधं सिंपल असतं ना ते खरंच खूप छान असतं जेवण पण, आणि जगणं असो काय पण असो. तर चला आता घरी जाऊया, घरी जाऊन बघूया काय बनवायचं काय नाही. साहेब येणार असतील जेवायला तर काहीतरी करूया,
नसेल येणार तर मग माझ्यासाठी आहे तेच मी खाऊन घेईल आणि संध्याकाळचं काय आहे ते रुटीन तुमच्याशी शेअर करीन. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, छान छान व्हिडिओला कमेंट करत राहा आणि लाईक करा व्हिडिओ, जेणेकरून पुढे शेअर करत जा जास्त करून. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा मैत्रिणींनो. आता घरी जाऊया, दुपार झाली, 2 वाजले ते. चला आता. आणि सर्वात आधीचं काम माझा इथून स्टार्ट झाला. या बिल्डिंगमध्ये मी कामाला होती. बिल्डिंगचं नाव पण मंगल स्वागत, माझं नाव पण मंगल. इथेच पहिला काम होता माझं ह्या बिल्डिंगमध्ये. आणि इथे समोर हा बंगलो आहे, त्याच्यामध्ये छान छान शूटिंग असतात आहे, मस्त शूट बीट होतं इथे. संध्याकाळचा टाईम झाला आहे, जेवण बनवायचं आहे आणि जेवण इझी आहे, आज सिम्पल आहे. इटालियन फ्राईड राईस बोलू शकता किंवा अंडा राईस पण बोलू शकता. तर त्याच्यासाठी कुटिंग पण करून घेतली मी. इथे बीन्स कट केले बारीक आणि इथे शिमला मिरची आहे, थोडं आलं आहे, इथे लसूण आहे आणि इथे एक मिरची कट करून घेतली. इथे मक्याचे दाणे बॉईल केले, गाजर आहे आणि इथे चिकन मॅगी क्यूब आहे एक, आणि ऑरेगॅनो लागणार आहे आणि चिली फ्लेक्स. ते हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. इथे आता पहिलं कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे. अंडी पहिली फ्राय करून घेणार आहे याच्यामध्ये. इथे 2 अंडी टाकले त्या कढईमध्ये, मीठ टाकले, त्याला अशी फेटून घ्यायची. इथे छान असे अंडे असे बुर्जी टाईप हे करून घेतले ते आणि आता काढून घ्यायचे ते. इथे परत त्याच कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गरम झाले, पटापट सगळं टाकून घ्यायचं. लसूण, आलं, मिरची पण आणि ह्या भाज्या पण. याला फक्त सॉटे करायचं आहे, शिजवायचं नाही. आणि हे चिकन क्यूब आहे मॅगीचा, तो पण याच्यातच ॲड करणार आहे. आणि ह्या भाज्या फटाफट अशा फक्त टॉस करायच्या. याला सोया सॉस हवा आहे का? काय हो, सोया सॉस आवडेल का तुम्हाला टाकलं का? शेजवान नको, थोडासा सोया सॉस टाकते. आता यांना आवडतोय म्हणून टाकते, नाही तर हा व्हाईट पण चांगला लागतो हा राईस. इकडं असं घ्या, ते लाईन येते मस्त. याला असं फक्त सॉटे करायचं आहे. आणि आता हे चिली फ्लेक्स आहे 1 चमचा, हे ऑरेगॅनो आहे पिझ्झा सिझली, ते पण 1 चमचा. बस मस्त असं सॉटे करायचं. मीठ थोडं कमीच टाका, कारण सोया सॉसमध्ये मीठ असेल नाही आहे. फक्त अशा याला हाय गॅसवरती सॉटे करून घ्यायच्या फटाफट. आणि याच्यातच नूडल पण बनवू शकता, राईस पण चालते. बासमती राईस असेल तर अजून चांगलं. आमचा कोलमचा आहे, छान लागतो हा पण राईस, बारीक आहे, जिरा राईस मस्त. आणि छान अशा भाज्या सॉटे केल्यानंतर हे आपलं अंडं, हे मक्याचे दाणे बॉईल करून घेतले ते, आणि त्याच्यामध्ये हा आपला प्लेन राईस. मस्त आणि इंटरेस्टिंग रेसिपी आहे, बनवायला सोपी आणि खायला चटपटीत. याला आता छान असं फ्राय करून घ्यायचं. थोडीशी ब्लॅक पेपर पण टाकू शकता, माझ्याकडची आता संपलेली आहे. त्याच्यात ब्लॅक पेपर किंवा बटर पण आहे, थोडंसं बटर पण ॲड करते थोडं. आणि याला छान आता टॉस करून घ्यायचं, असं हलवून परतवून घ्यायचं. छान लागतो मस्त परतवून झाल्यावरती. बघूया आपण. तू काम कर ना, सकाळी पेनून बस ना. तोंडात साहेब तुम्हाला संपला गाजरचा हलवा बघा. हा उरलं सोडलं दिलं इथं, बरं खालो. आता त्यांना आवडतो म्हणून मी 1-2 स्पून खाल्ले, बाकीचं बोललं तुम्ही खा. त्यांना दिला तर बोलतात
साहेबांना उष्ट दिलंय त्याची पाणी मागितलं बदलले साप. नाही बोले जी साहेब देती हो. तर त्याच्यावरून ते बोलतात साहेबाचा फार कचरा करून टाकते. साहेबाचा असं काय कचरा असं का? साहेब राईस कसं होता हा. हा बरं, छान होता. मस्त आहे ना? आवडला आपल्याला. मला आवडलं. बरीच चायनीज झाला आपला. आधी पण बनवायचो आम्ही तसं झटकीपट आहे आणि छान बनतो मस्त. आणि फायनली आपला गॅस आलेला आहे. सकाळी त्यांनी घेऊन ठेवला. मी कामावर गेले होते 10:30 वाजताच. येताना कामावर जातानाच गॅसवाला दिसलेला. सांगितलं होतं मी त्यांना घेऊन ठेवा. आणि कामामध्ये मस्त आज स्पेशल अंडा कढी बनवली होती. ती पण मी माझ्या घरी बनवून शेअर करेल. आज काय व्हिडिओ शूट नाही केला दीदीच्या इथं. भूक लागली होती दीदीला, पटापट बनवलं. मस्त असं अंडा कढी बनवली होती आणि एकदम सिम्पल पण छान होती, टेस्टी होती खूप. मी माझ्या घरी नक्की ट्राय करेन, तेव्हा तुमच्याशी पण शेअर करेन. आणि व्हिडिओ नक्की बघा. आणि आता आपला गॅस बीस आलेला आहे. कुठं जेवायला जायची गरज नाही, कुठून जेवण आणायची गरज नाही. आम्हाला खाणं कमी पण डोक्याला हे असतं, कुठली गोष्ट संपली नाही पाहिजे घरातली, कुठली गोष्ट हे नाही झाली पाहिजे. सारखं यांना असं वाटायचं कधी गॅस येईल, कधी गॅस येईल. जेवणाची काय हाय काय नाही झाली. चहा मिळाला, नाश्ता मिळाला, जेवण पण भेटलं, पण तरी पण काय हो. आता उद्या 7 वाजता उठून जसे काय जेवणालाच नाही. चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आहे की नाही. चलो बाय, गुड नाईट. तुम्हाला म्हणायचं गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आणि शेअर पण करा तेवढं होईल तेवढं. जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त, आहे की नाही. हा. चलो बाय. बाय बाय.